तुम्हाला माहितीये 2 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसनाची अगदी 10 मिनिटात मस्त खुसखुशीत चकली तयार होते. अजिबात तेलकट होत नाही आणि एवढ्या प्रमाणात आपल्या 40 चकल्या बनवून तयार होतात. त्यासाठी काय करायचं, 2 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन घ्यायचं. आता त्यामध्ये काही मसाले मिक्स करायचे. लाल तिखट, मीठ, जिरेपूड, धनेपूड, ओवा, हिंग आणि त्यासोबतच तीळ. सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. सर्व साहित्य मिक्स करून घेतलं की आता 4 चमचे कडकडीत तुपाचं मोहन यावर घालायचं आणि ते पिठाला व्यवस्थित चोळून लावून घ्यायचं. पिठाला तूप लावून झालं की आता उकळतं पाणी यामध्ये थोडं घालून हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं. जास्त पण घट्ट भिजवू नका, कारण काय होतं, पीठ घट्ट असेल तर आपली चकली करताना त्याचे तुकडे पडतात. पीठ मळून झालं की आता तुम्हाला हवी असेल तशी लहान मोठ्या आकारात चकल्या तयार करायच्या. 4-5 चकल्या बनवून झाल्या की आता त्या तळून घ्यायच्या. चकली तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम हवं. आता चकली छान सोनेरी रंगावर तळून घेऊया. इथे तुम्ही तांदळाचं पीठ विकतचं वापरलं तरी चालतं, पण तुम्हाला घरी करायचं असेल तर काय करायचं, तांदूळ घेताना तो जुना आणि जाड तांदूळ घ्यायचा. तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि वाळल्यानंतर त्याचं पीठ तयार करायचं. भरपूर टिप्स सहित ही रेसिपी हवी असेल तर लॉंग व्हिडिओ नक्की बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.